नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संवेद यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। माझा पूर्ण परिचय असा आहे। सुनंदा काशीनाथ सुळकुडे, द म शिक्षण संस्था, सोलापूर हायस्कूल, सोलापूर, तालुका हुक्केरी, जिल्हा बेळगाव। इयत्ता 8वी मधील तिसरी कविता चल उठ रे मुकुंदा ही कविता आपण पाहणार आहोत। या कवितेचे कवी आहेत सुरेश श्रीधर भट। त्यांचा पूर्ण परिचय असा आहे। 1932 साली त्यांचा जन्म झालेला आहे। मराठीतील एक प्रसिद्ध कवी यांनी मराठीत गझल या काव्य प्रकाराचे पुनरुज्जीवन केले व त्याला आशय संपन्न असे नवे रूप सुद्धा दिलेला आहे। त्यामुळे गझल या काव्य प्रकाराला बहुमान्यता सुद्धा मिळालेली आहे। त्यांनी निसर्ग वर्णन कविता, सामाजिक कविता, प्रेम कविता, देशभक्तीपर गीते अशी त्यांनी अनेक कविता लिहिलेली आहेत। तसेच रूपगंधा, रंग माझा वेगळा हे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत आणि गेयता हे त्यांच्या काव्याचे वैशिष्ट्य आहे। आणि या कवितेचे मूल्य आहे वात्सल्य। आणि ही जी कविता आहे भूपाळी यातून घेतलेली आहे। तर मग विद्यार्थी मित्रांनो, भूपाळी म्हणजे तुम्हाला माहीत आहे का? सकाळच्या प्रहरी देवाचं स्मरण करण्यासाठी जे गीत गायलं जातं त्याला भूपाळी असं म्हटलं जातं। प्रथमतः ही कविता आपण वाचन करूया। तुम्ही त्या कवितेकडे लक्ष द्या। चल उठ रे मुकुंदा, झाली पहाट झाली, बाहेर चांदण्याला हलकेच जागा आली। मंदावला कधीचा गगनात शुक्र तारा, अनचोर पावलानी आला पहाट वारा। गालावरी उशेच्या आली हळूच लाली, घे आवरून आता स्वप्नातला पसारा। बेचैन गोकुळाने केला तुझा पुकारा, तव गीत गात सारे ही पाखरे उडाली। तुझ दूर हाक मारी कालिंदीचा किनारा, कुंजातल्या कळ्यांनी केला तुझा इशारा। तुझ शोधण्यास वेडी राधा पुन्हा निघाली। या कवितेचे स्पष्टीकरण असे आहे, पहा विद्यार्थीनो। चल उठ रे मुकुंदा, झाली पहाट झाली। यशोदा श्रीकृष्णाला सकाळच्या वेळी उठवण्याचा प्रयत्न करत आहे आणि ती श्रीकृष्णाला मुकुंदा या नावाने हाक मारून तू उठ आता म्हणून सांगत आहे। आणि परत असे सांगत आहे, बाहेर चांदण्याला सुद्धा हलके जाग आलेले आहे, त्यासाठी श्रीकृष्ण तू लवकरात लवकर उठ असे यशोदा त्याला उठवत आहे। मंदावला कधीचा गगनात शुक्र तारा। शुक्र तारा म्हणजे सायंकाळी व सकाळी उगवणारा असा हा एक ग्रह आहे आणि तो ग्रह सुद्धा आता मंदावलेला आहे आणि तो निघून गेलेला आहे असे ती सांगत आहे। अन चोर पावलांनी आला पहाट वारा, आणि तुझ्या अंगणामध्ये चोर पावलांनी सकाळच्या वेळेला हा पहाट वारा सुद्धा आलेला आहे। अशा पद्धतीने श्रीकृष्णाला सांगून उठवण्याचा प्रयत्न करत आहे। गालावरी उशेच्या आली हळूच लाली। सकाळच्या प्रहरी सूर्योदय झाल्यानंतर सोनेरी किरण सर्वत्र निसर्गामध्ये पडल्यानंतर उषा आलेली आहे आणि गालावर लाली आलेली आहे असं वर्णन इथं केलेलं आहे। उषा म्हणजे पहाट। घे आवरून आता स्वप्नातला पसारा, म्हणजे तुला स्वप्न जे जे पडलेले आहेत, आता सकाळ झालेला आहे त्यासाठी ते सर्व स्वप्न तू पसारा बांधून आता लवकर उठ असं सांगत आहे। बेचैन गोकुळाने केला तुझा पुकारा। गोकुळजन सुद्धा तू नसल्यामुळं पूर्ण बेचैन झालेला आहेत आणि तुला बोलवत आहेत।
तव गीत गात सारे ही पाखरे उडाली. सर्व पक्षीसुद्धा सकाळच्या प्रहरी उठून तुझं गुणगान करत ती सुद्धा उडून गेलेली आहेत. इथं पाखरा हा शब्द आलेला आहे आणि तो समानार्थी शब्द आहे बघा. पाखरं म्हणजे ख ग पक्षी अंडज. तुझं दूर हाक मारी कालिंदीचा किनारा. कालिंदी म्हणजे यमुना नदी. दूर उभारून तू ये म्हणून यमुना नदी सुद्धा तुला बोलवत आहे. कुंजातल्या कळ्यांनी केला तुला इशारा. वृक्षवेलीने बहरलेली बाग बघा. कुंजातल्या कळ्यांनी म्हणजे वृक्षवेलीने बहरलेली बाग. ते सुद्धा तुला पुकारा करत आहेत, बोलवत आहेत बघा. तुझं शोधण्यास वेडी राधा पुन्हा निघाली. तुझी मैत्रीण सुद्धा तुझ्याला शोधण्यासाठी परत निघालेली आहे. त्यासाठी तुझं सगळं आवरून लवकरात लवकर उठ असे श्रीकृष्णाला यशोदा अनेक निसर्गातील गोष्टी सांगून उठवण्याचा प्रयत्न करत आहे. ही कविता आपण चाल लावून म्हणायची आहे. चल उठ रे मुकुंदा झाली पहाट झाली. बाहेर चांदण्याला हलकेच जाग आली. मंदावला कधीचा गगनात शुक्र तारा. अनचोर पावलानी आला पहाट वारा. गालावरी उशेच्या आली हळूच लाली. घे आवरून आता स्वप्नातला पसारा. बेचैन गोकुळाने केला तुझा पुकारा. तव गीत गात सारी ही पाखरे उडाली. तुझ दूर हाक मारी कालिंदीचा किनारा. कुंजातल्या कळ्यांनी केला तुला इशारा. तुझ शोधण्यास वेडी राधा पुन्हा निघाली. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो ही कविता चाल लावून म्हणून तुम्ही स्मरणात ठेवायची आहे. विद्यार्थ्यांनो तुम्ही तुमचे पुस्तक काढून मी प्रश्नांची उत्तर विचारते ते तुम्ही आता सांगायचं आहे. एका वाक्यात विचारत आहे. या कवितेचे मूल्य कोणते? या कवितेचे मूल्य आहे बघा वात्सल्य. चल उठ रे मुकुंदा या कवितेचे कवींचं पूर्ण नाव सांगा. बरोबर आहे सुरेश त्रिधर भट. आता तिसरा प्रश्न पहा विद्यार्थ्यांनो. यशोदा कोणाला उठवत आहे? बर तू सांग बा. यशोदा श्रीकृष्णाला उठवत आहे. बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा. पहाटवारा कसा आला? सांग बाळ तू. बरोबर आहे. चोर पावलाने पहाटवारा आलेला आहे. पुढचा प्रश्न पहा. बेचैन गोकुळाने कोणाचा पुकारा केला? सांग बाळ तू आता. बरोबर आहे. बेचैन गोकुळाने श्रीकृष्णाचा पुकारा केलेला आहे. कालिंदी म्हणजे काय सांगा पाहू विद्यार्थी मित्रांनो. उत्तर बरोबर आहे. कालिंदी म्हणजे यमुना नदी.
पाखरे या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा पाहू. उत्तर बरोबर आहे. पाखरे म्हणजे ख ग अंडज. शुक्र तारा म्हणजे काय सांगा पाहू. बरोबर आहे उत्तर. पहाटे व सायंकाळी उगवणारा एक ग्रह. बर मग विद्यार्थी मित्रांनो, या कवितेचे पूर्ण स्वाध्याय सोडवून तुमच्या शाळेतील शिक्षकांशी संपर्क साधून पाठांतर करायचं आहे. धन्यवाद.